मॅड हे काय होतंय रे? इतके दिवस कुठे होतास तू? काय करत होतास? तुझा काही पत्ता नव्हता आणि आता आपली रोज भेट होत असून सुद्धा मला तुझ्याशी साधा 5 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही. मॅड मला खूप बोलायचंय रे तुझ्याशी. तुला खूप काही सांगायचंय, पण जयंतमुळे ते शक्यच होत नाहीये. आणि आता कधी होईल काय माहिती. आय ओके. जयंत याच्यात मेसेज डिलीट करून टाकते दोन्ही. तर उगाच प्रॉब्लेम होईल. डिलीट. तुला काय झालं अपसेट व्हायला? चुका संतोष दादांनी करायच्या आणि ताप मात्र आपल्या डोक्याला. मग काय येते अशी वेळ देवासमोर बसायची. तुला काय करायचंय ग? हा, ती देवासमोर बसेल नाही तर काय करेल? तुला कोणी काय विचारलंय का? नाही ना, मग गप्प बस ना. नाही तर तू जा तुझ्या खोलीत. चल. का गप्प बसू आजी मी? हा सांगा ना, का गप्प बसू? हे बघा, हे घर माझं सुद्धा आहे. या घरात मी सुद्धा राहते. त्यामुळे या घरात काय काय होतं ना, याचा संबंध माझ्याशी सुद्धा येतो. अहो, संतोष दादांनी आपल्याच घरी चोरी केली आहे आणि वर खोटं बोलले. हे वागणं शोभतं का त्यांना? हे असं काहीतरी वागतात, मग रडत बसावं लागतं देवासमोर. सिंचना, मला कळतंय तुला राग आलाय, पण आत्ता काही बोलू नको बाई. तुझे टोमणे सहन करायची ताकद नाहीये माझ्यात. टोमणे टोमणे बोलताय तुम्ही? हॅरी, बघतोयस ना या काय बोलतायत? एवढं सगळं झालं तरी पण या मला कशा बोलतायत ते? काय हो, हे सगळं घडू नये म्हणून बोलले होते ना मी. मागते माझ्या पप्पांकडे मदत म्हणून. ऐकलं कोणी माझं? नाही. या घरात कोणी माझं ऐकेल तर खरं. अगं थांब जरा. आता कळलं तुझं काय म्हणणं आहे ते, पण तुझ्या लक्षात येते का तू जे काही बोलतेस त्याने वीणाला त्रास होतोय. आधीच तिला किती मनस्ताप झालाय. म्हणजे मी त्यांना त्रास देते असं म्हणायचंय का तुम्हाला? हे बरं आहे, म्हणजे चोरी संतोष दादा करणार आणि त्याबद्दल जर मी काही बोलले तर तुम्ही सगळे मिळून मला दोष देणार. अगं बाई सिंचना, अगं तुला कोणीच काही बोलत नाहीये. लक्ष्मी फक्त एवढंच म्हणते की तू आत्ता काही बोलू नकोस. वीणाला किती त्रास होतोय जरा तरी विचार कर. आणि सिंचना, तुझ्यामुळे नाही त्रास होतोय हिला, अगं जे घडलंय त्याचा त्रास होतोय. तेच, हे सगळं का घडलं पण? दिवसा ढवळ्या चोरी होती आपल्या घरात, खोटं बोललं जातंय आणि आम्ही काही या भीतीत राहायचं का या घरात? आज चोरी केली आहे संतोष दादांनी, उद्या अजून जर काही करायचा प्रयत्न केला तर? बस. मला जयंत म्हटला होता जरा पड म्हणजे बरं वाटेल, झोप लागेल, पण नाही येतंय मला झोप. काय करू? जरा चालते म्हणजे थोडं बरं वाटेल. काय होतंय नक्की? मळमळतंय मला,
मेजर गरगरतंय सुद्धा आणि अनइझी पण फील होत आहे. काय होत आहे? एक मिनिट, ही सगळी लक्षणं तर आज काय तारीख आहे? एकोणतीस. मागच्या महिन्यात म्हणजे म्हणजे मी नाही, नको. आधी मीच काय ते कन्फर्म करते.